राम राम मंडळी. दिवसेंदिवस तरी थंडी कमी होण्याची नावच घेत नाही आहे, पण आज ना आमच्याकडे थोडं आभाळ आहे. तर घरातली भाजी संपली होती, तर चला म्हटलं थोडं मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन येऊया. तर मग आम्ही आलो आहे मार्केटमध्ये. थोडीफार भाजी वगैरे घेतली. मग रिटर्न येताना म्हटलं थोडंसं चाय पिऊ, थंडीचं वातावरण आहे, मस्त चाय घेतली आणि पुन्हा मग रिटर्न आलो. पण मग रिटर्न आणताना येताना मला वाटलं काय करायचं, कोणती भाजी करायची. तर मशरूमची भाजी करते म्हटलं. पण भूक तर एवढी लागली होती, तर तेवढा टाईम नव्हता. तर म्हटलं मस्त मशरूमचं सूप बनवूया. आणि कारण की भाजी बनवतो म्हटलं तर भाजी पोळ्या बनवा आणि मग नंतर जेवण करा. तर मला तर भूक लागली होती, अदूलाही लागली होती आणि मी म्हटलं आता पौष्टिक सूपच बनवूया. तर मग सूप बनवायला घेतलं. पटकन सूप पण झालं आणि एवढं टेस्टी झालं ना, गरम गरम मस्त सूप झालाय. तर बघूया मग रेसिपी. मी ना मशरूम घेतले आहे. काही मशरूम तसेच ठेवले आहे आणि काही मशरूम असे कट करून घेतले आहे. आणि त्याच्यामध्ये मस्त कांदा कांदा लसूण असा कट करून टाकलेला आहे तेलामध्ये. आणि काही मशरूम तसेच ठेवले आहे आणि काही कट केले आहे आणि ते मिक्सरमधून काढले. आणि हे जे कट केलेले आहे ते यामध्ये थोडेसे तेलात फ्राय केले आणि नंतर मीठ टाकलं. आणि हे मिक्सरमधून काढलेले जे मशरूम आहे ना, ते वाटीमध्ये काढून घेतले आणि याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं, आणखी थोडंसं फ्राय करून घेतलं आणि मिक्सरमधून जे काढलेलं मशरूमची पेस्ट आहे ना, पुन्हा याच्यामध्ये टाकून दिली आणि छान असं होऊ दिलं. आणि थोडंसं चांगलंच असं परतून घेतलं आणि थोडं झाकण लावून आणखी ठेवून दिलं. आणि त्यांनी ते पाणी असं सोक करून घेतलं आणि पुन्हा थोडंसं पाणी त्यामध्ये गरम पाणी टाकलं. आणि नंतर असं छान असं मशरूम व्यवस्थित बॉईल पण झालं आणि त्यामध्ये ना मी काली मिरची टाकली आणि सांबार टाकला. सांबार म्हणजे छान अशी टेस्ट येते. आणि त्यामध्ये आता मशरूम आपलं रेडी झालं आहे, गरम गरम मशरूम. पुन्हा मशरूमची टेस्ट वेगळीच लागणार आहे, कारण की आपण पेस्ट पण करून घेतली आहे. पुन्हा खाण्यात पण मशरूम येणार आहे. तर बघा माझं हे केलेलं सूप रेडी आहे आणि तुम्ही बघताय किती टेस्टी दिसतं आहे, छान दिसतं आहे आणि टेस्टी पण लागतं. तर छान हे माझं आमचं मशरूम रेडी झालं आहे, मशरूम सूप. आणि प्यायला पण छान वाटत आहे. तुम्हाला पण रेसिपी आवडली तर नक्की करून बघा. थँक्यू. राम